हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. या भागामध्ये आपल्याला टॉट अंतर्गत IMP क्वेश्चन बघायचा आहे. तर टॉटमध्ये हमखास दरवर्षी विचारलेला हा प्रश्न, याचं नाव आहे एक्सेप्शन किंवा जनरल डिफेन्सेस. ओके, जनरल डिफेन्स इन टॉट म्हणजे टॉटमध्ये असलेली सर्वसामान्य संरक्षण कोणकोणती आहेत हे तुम्हाला दरवर्षी एक्झाम्समध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. तर मी तुम्हाला सांगितलं की बाबा याचं उत्तर लिहित असताना तुम्हाला असं सिनॉप्सिस तयार करायचे आहे. सिनॉप्सिसमध्ये वॉलेंटी नॉट फिट इंजुरिया, त्याच्यानंतर फिर्यादी चुकीचं म्हणजे प्लेंटिव्ह द रॉंग डोअर, अपरिहार्य अपघात म्हणजे इनएव्हिटेबल ॲक्सिडेंट असेल, देवाची कृती असेल, विस मेजर असेल, ॲक्ट ऑफ गॉड असेल, खाजगी संरक्षण असेल, ही सर्व पॉईंट तुम्हाला काय करायची आहे, 1 बाय 1 करून तुम्हाला ही लिहायची आहे. ओके, आणि शेवटी मग तुम्ही काय करणार, कन्क्लुजन करणार आहे का नाही. ओके, आता नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया. हा पण एक IMP क्वेश्चन तुम्हाला एक्झाम्समध्ये विचारलेला आहे. डिस्कस इन डिटेल द डिफरंट अँड एक्स्ट्रा ज्युडिशियल रेमेडीज. ओके, व्हेरियस ज्युडिशियल आणि एक्स्ट्रा ज्युडिशियल रेमेडीज काय काय आहेत, म्हणजे न्यायालयीन उपाययोजना आणि अतिरिक्त न्यायालयीन उपाययोजना कशाच्या संदर्भामध्ये, जर एखादा टॉर्टमध्ये नुकसान झालं तर कोणकोणत्या अशा रेमेडीज उपाययोजना तुम्हाला मिळत असतात. तर तुम्हाला हे सुद्धा उत्तर काय करायचं, याचं सुद्धा काय करायचं, तुम्हाला चांगल्या पद्धतीने अभ्यास करायचा आहे. ओके, देन पुढचा क्वेश्चन आहे आपला, हा सुद्धा परमनंट 13 मार्कासाठी विचारलेला क्वेश्चन आहे. नेग्लिजन्स ॲज अ टॉट, डिस्कस द प्रोफेशनल नेग्लिजन्स म्हणजे अपकृत्य म्हणून, म्हणजे निष्काळजीपणा जो आहे हे अपकृत्यमध्ये गणले जाते, आणि व्यावसायिक निष्काळजीपणा काय असतो याच्यावर तुम्ही काय करायचं आहे, चर्चा करायची आहे. हा सुद्धा एक प्रश्न विचारलेला आहे. मागच्या 3-4 वर्षाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला हे प्रश्न पाहायला मिळतील लॉंग क्वेश्चनच्या प्रश्नामध्ये. ओके, म्हणजे 13 मार्काचा आपल्याला प्रश्न आहे, जो अगोदर 12 मार्कासाठी विचारला होता. म्हणजे 60 आणि 40च्या पॅटर्नमध्ये 12 मार्कासाठी तो प्रश्न विचारला जायचा. आता तो 13 मार्कासाठी विचारला जातो. आता ह्याच्यानंतर पुढचा जो पॉईंट आहे, प्रश्न आहे, तो आहे उपद्रव म्हणजे काय, केस कायद्यासह उपद्रव्याचे प्रकार स्पष्ट करा. हा सुद्धा IMP क्वेश्चन आहे. याच्यामध्ये नॉयसन्स म्हणजे काय आणि नॉयसन्सचे जे काही वेगवेगळे प्रकार आहेत, हे प्रकार तुम्हाला काय करायचं आहे, केस लॉ सोबत, म्हणजे काय जे काही खटले आहेत सुप्रीम कोर्टाचे किंवा एनी अदर केस लॉस, त्याची पद्धत म्हणजे त्याचं सायटेशन देऊन तुम्हाला इथे काय करायचं आहे, ते लिहायचं आहे. ओके, देन रेलॅन वेस फ्लेचर. बघा, हे रेलॅन वेस फ्लेचर जे आहे हे कठोर उत्तरदायित्व, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, स्ट्रिक्ट लिॲबिलिटी. ओके, काय म्हणतो, स्ट्रिक्ट लिॲबिलिटी. तर स्ट्रिक्ट लिॲबिलिटीवर तुम्हाला प्रश्न विचारला तर तुम्हाला रेलॅन वेस फ्लेचरची जी केस लॉ आहे ती केस लॉ तुम्हाला लिहायची आहे, आणि त्याच्यामधून तुम्हाला काय इसेन्शियल वाटलं ते तुम्ही तिथं एक्सप्लेन करणार. म्हणजे हा सुद्धा IMP क्वेश्चन आहे. जर स्ट्रिक्ट लिॲबिलिटी जो आहे, कठोर उत्तरदायित्व, हा प्रश्न विचारला नाही तर तुम्हाला ॲब्सोल्यूट लिॲबिलिटी जे आहे, ॲब्सोल्यूट लिॲबिलिटी हे याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओके, देन पुढचा क्वेश्चन आपण पाहूया. ट्रेसपास टू द पर्सन अँड ट्रेसपास टू द प्रॉपर्टी. तर हे ट्रेसपास काय असते ह्याच्यावर सुद्धा तुम्हाला एक्झाम्समध्ये प्रश्न किंवा शॉर्ट नोट्स विचारले जाऊ शकते. देन विकॅरियस लिॲबिलिटी. बघा, विकॅरियस लिॲबिलिटी हा IMP क्वेश्चन आहे. विकॅरियस लिॲबिलिटीमध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे, याच्यामध्ये मास्टर अँड सर्वंट, ओके, एम्प्लॉयर अँड एम्प्लॉई असं रिलेशनशिप येते. म्हणजे ही एका प्रकारचं जबाबदारी असते, त्याला प्रातिनिधिक जबाबदारी असं आपण मराठीमध्ये म्हणतो. ओके, तर ह्याच्यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जातो. याच्यावर तुम्हाला समजा विकॅरियस लिॲबिलिटी हा नाव नसेल तर तुम्हाला काय विचारलं जाईल, मास्टर आणि सर्वंट यांच्या संदर्भामध्ये जे काही उत्तरदायित्व निर्माण होते त्याच्यावर तुम्ही काय करा, नोट्स लिहा किंवा त्याचं एक्सप्लेनेशन करा. आता हेच एक सिच्युएशन क्वेश्चनमध्ये सुद्धा तुम्हाला विचारलं जातं. सिच्युएशन क्वेश्चनमध्ये सुद्धा तुम्हाला विचारलं जातं, काय म्हणतं जातं, तिथं एक नोकर आहे,
त्यानं असं कामामध्ये असताना असं चूक केली आणि चूक केल्यानंतर मग प्रश्न असा विचारला जातो की त्या चुकीच्या संदर्भामध्ये त्याचा मालक जबाबदार आहे का? तर अशा स्वरूपाचे तुम्हाला जे प्रश्न आहे हे विकॅरियस लायबिलिटीवर तुम्हाला विचारले जाते. ओके, आता आपण पुढे वन लायनर जे क्वेश्चन आहे ते सुद्धा कव्हर केलेले आहेत. म्हणजे एका वाक्यामध्ये विचारले जाणारे प्रश्नसुद्धा आहेत. एक शॉर्ट नोट्समध्ये तुम्हाला व्हॉलंटरी नॉट फिट इंजुरिया ह्याच्यावर सुद्धा तुम्ही काय करा, नोट्स म्हणजे प्रिपरेशन करा. याच्यावर आपण यूट्यूबला व्हिडिओसुद्धा टाकलेला आहे, हे सुद्धा एकदा रीड करून जा. ओके, अजून कोणकोणते क्वेश्चन आहेत बघा. एका वाक्यामध्ये टॉर्टची डेफिनेशन काय आहे, ओके, अकॉर्ड आणि सॅटिस्फॅक्शन म्हणजे काय, हे मागच्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमध्ये विचारलेले आहेत. एक्स्ट्रा ज्युडिशियल रेमेडीज काय आहेत, आहे का नाही. व्हॉट इज बॅटरी, बॅटरी म्हणजे काय, मॅलफिसेन्स म्हणजे काय, हे सुद्धा विचारलेलं आहे. त्याच्यानंतर सायंटर रूल्स काय आहेत, कशाच्या संदर्भामध्ये आहेत, हे सुद्धा विचारलेले आहेत. ॲप्रोप्रिएट लॅबोरेटरी कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट 1986 मधला त्याच्यामध्ये विचारलेले आहेत. देन डिफाईन डिफिशियन्सी अंडर द कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट, डिफिशियन्सी म्हणजे काय, व्हॉट इज फॉल इम्प्रिझनमेंट काय आहे, हे सुद्धा तुम्हाला विचारलेलं आहे. व्हॉट इज अ लिबेल अँड स्लँडर, लिबेल काय असतो, स्लँडर काय असतो, याच्यावर सुद्धा आपण व्हिडिओ तयार केलेला आहे यूट्यूबला, तुम्ही ते पाहून घ्या. तर अशा स्वरूपाचे तुम्हाला काय करायचं आहे, वन बाय वन नाही, वन लायनरचे क्वेश्चनसुद्धा तुम्हाला कव्हर करायचे आहेत. एक प्रश्न तुम्हाला डेफिमेशनवर सुद्धा विचारला जाईल. डेफिमेशन म्हणजे काय, तर हा सुद्धा टॉपिक तुम्ही कव्हर करा. डेफिमेशन म्हणजे काय, मानहानी त्याला आपण म्हणतो. की डेफिमेशन म्हणजे काय, मानहानी म्हणजे म्हणजे प्रतिष्ठेवर हल्लाबोल करतात ना कोणी लोक, चुकीचं बोलतात कोणाच्याही विरोधामध्ये आणि त्याच्यामुळे त्याची प्रतिष्ठा काय होते, खराब होते. तर म्हणजे ती प्रतिष्ठा जी आहे त्याला काय म्हणतात, मानहानी असे म्हणतात. आत्ताच आपण बघितलं की लिबेल अँड स्लँडर हे कशामध्ये येतात, हे मानहानी म्हणजे डेफिमेशनमध्ये येत असतात. तर हा सुद्धा टॉपिक तुम्ही अभ्यासून जावा, याच्यावर सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, टॉर्ट म्हणजे काय, अपकृत्याचे निर्धारण म्हणजे डिस्चार्ज ऑफ टॉर्ट काय आहे. आता डिस्चार्ज ऑफ टॉर्ट आणि इसेन्शियल ऑफ डिस्चार्ज ऑफ टॉर्ट आणि एक्सेप्शन किंवा जनरल डिफेन्सेस टॉर्ट हे मॅक्झिमम सारखेच पॉईंट याच्यामध्ये तुम्ही आलेले तुम्हाला पाहायला मिळतील. जसं की बघा पॉईंट कसा आहे याच्यामध्ये, एक आहे कन्सेंट, तिथं पण होतं काय, सहमतीने जर नुकसान केलं तर तुम्हाला नुकसान भरपाई दिली जात नाही. कायदेशीर अधिकार जे आहेत ते पण सुद्धा कसं आहे डिफेन्सेसमध्ये येतात. हे सर्व पॉईंट तिथं सुद्धा तुम्ही अभ्यासले तर तुम्हाला याचा फायदा होईल. ओके, आणि हा सुद्धा IMP केस आहे, क्वेश्चन आहे बघा. याच्यामध्ये विचारलेला आहे इंजुरियस अँड डॅमनम. ओके, इंजुरियस अँड डॅमनम. आता तुम्ही म्हणत असेल सर इंजुरियस अँड डॅमनम त्या क्वेश्चनमध्ये दिलेलं नाही, तरी पण मी तुम्हाला सांगतो इंजुरियस अँड डॅमनमसाठी तुम्हाला इसेन्शियल ऑफ टॉर्ट हे उत्तर लिहिणं आवश्यक आहे. आलं, इंजुरियस अँड डॅमनम असेल किंवा डॅमनम साइन इंजुरी आहे असा प्रश्न विचारला तर त्यानं असं विचारलं की टॉर्टचे इसेन्शियल काय आहे, तर हा त्याचं उत्तर असेल की बाबा इंजुरियस अँड डॅमनम किंवा डॅमनम साइन इंजुरियाच्या माध्यमातून तुम्हाला काय लक्षात आलं, तर तुम्हाला एकच लिहायचं आहे त्याच्यामध्ये इसेन्शियल ऑफ टॉर्ट, टॉर्टमध्ये असलेले महत्त्वपूर्ण घटक. मग तुम्ही त्याच्यावर काय लिहिणार, मग तुम्ही लिहिणार की ब्रीच ऑफ ड्युटी लिहिणार, मग त्याच्यानंतर व्हायोलेशन ऑफ लिगल राईट लिहिणार, मग केस लॉस लिहिणार, मग डॅमेज आणि इंजुरी असं लिहिणार, आणि त्याच्यानंतर डायरेक्ट कॉज ऑफ प्रॉक्सिमेट कॉज. ही सर्व जे काही महत्त्वपूर्ण घटक आहेत तर हे सर्व घटक तुम्हाला काय करावं लागेल, इंजुरियस अँड डॅमनम आणि डॅमनम साइन इंजुरिया किंवा याच्या व्यतिरिक्त फिरून विचारला इसेन्शियल ऑफ टॉर्ट तर हा प्रश्नाचं उत्तर तुम्हाला तिथं लिहावं लागेल. कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट जो आहे 1919 याच्यावर सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत. एम्स अँड ऑब्जेक्ट्स तुम्हाला विचारलेले आहेत, तर हा सुद्धा प्रश्न तुम्ही करून जा. याच्यानंतर कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्टमध्ये मी तुम्हाला सांगतो की केंद्रीय ग्राहक निवारण आयोग, सेंट्रल कन्झ्युमर डिस्प्यूट रेड्रेसल कमिशन हे काय आहेत याच्यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. हा विचारला नाही तर स्टेट म्हणजे राज्य ग्राहक निवारण जो आयोग आहे, निवारण आयोग, ते काय आहेत असा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकेल. ओके, हा सुद्धा नाही विचारला तर ॲटलिस्ट तुम्ही
डिस्ट्रिक्ट कन्झ्युमर जो आहे म्हणजे राज्य ग्राहक डिस्ट्रिक्ट जो आहे ग्राहक निवारण मंच आयोग, त्याला काय म्हणतात आपण, जिल्हा ग्राहक निवारण मंच आयोग, ते तुम्हाला प्रश्न कव्हर करून जावं लागेल. सो आय होप तुम्हाला हे समजलं असेल. जर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही सांगू शकतात. आमचे जे PDF आहेत हे तुम्हाला या नंबरवर मिळून जाईल. थँक यू टू वॉचिंग दिस व्हिडिओ.